कसपटे कुटुंबियांचा आरोप, फाटकच्या फार्म हाऊसवरती हगवणे असल्याची माहिती आम्ही दिलेली होती. कसपटेंची प्रतिक्रिया. दमानियांचा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप. कारागृहामधल्या खरेदीमध्ये सुपेकर यांच्याकडून 500 कोटींचा घोटाळा. दमानियांचा दावा. दमानियांनी पत्रकार परिषदेमध्ये सुपेकरांची ऑडिओ क्लिप सुनावली. वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली एन्डेव्हर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली. वैष्णवीच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. दोषींवरती कठोर कारवाई होईल. कितीही मोठा अधिकारी असला तरी सुद्धा चौकशी होईल. एसआयटी स्थापन झालेली आहे. शिंदेंचं आश्वासन. मंत्री पंकजा मुंडे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. पोलीस यंत्रणेविषयी बोलणार नाही, पण गृहमंत्री योग्य कारवाई करतील. पंकजांचं आश्वासन. करुणा मुंडे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. यावेळेला वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी नसून खून असल्याचं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलंय. त्यासोबतच वैष्णवीच्या पतीला फाशी देण्याची मागणी. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आठवलेंचा दावा. निलेश चव्हाण कोणीही असेल त्याला सूट देता कामा नये, आठवलेंचं प्रशासनाला आवाहन. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्या पद्धतीनं सामाजिक संस्थांना आयोगाच्या कामांशी जोडायच्या तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबावी. नीलम गोऱ्हेंचा रुपाली चाकणकरांना सल्ला. मयुरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानं वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती. अंजली दमानी यांनी राज्य महिला आयोगाला सुनावलं. मयुरी जगतापच्या कुटुंबाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलंय. हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. 6 नोव्हेंबर 2024ला हे पत्र लिहिण्यात आलं होतं. गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज ते नागपूरमध्ये येतील. सोमवारी शहांचे नागपूर आणि नांदेडमध्ये कार्यक्रम आहेत. नवी दिल्लीमध्ये एनडीएमधल्या घटक पक्षांची आज महत्त्वाची बैठक आहे. सकाळी 9 वाजता हॉटेल अशोकामध्ये बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सहभागी होणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदा मन की बातमध्ये संबोधित करणार. आजचा 122वा भाग हा सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. भारताकडून पराभवाच्या नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ 30 मे पर्यंत तुर्की आणि अझरबैजान, इराण आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा होईल. फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याकडून काल रात्री डिनर पार्टीचं आयोजन. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित होते. पाकिस्तानने पोचलेले आणि आयएसआयच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाही. पुन्हा एकदा हल्ल्याचं धाडस केलं तर परिणाम भोगावे लागतील. असदुद्दीन ओवेसींचा इशारा. पहलगामच्या हल्ल्यामध्ये पर्यटक लढले असते तर दहशतवादी मारले गेले असते. भाजप खासदार रामचंद्र जांगरा यांचं वादग्रस्त विधान. शौर्याची भावना नव्हती म्हणून हात जोडून मरण पत्करलं. जांगरा यांचं वादग्रस्त वक्तव्य. अमेरिकेमधले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी न्यूयॉर्कमधल्या 9/11च्या स्मृतीस्थळावरती श्रद्धांजली वाहिली. यावेळेला त्यांच्या नेतृत्वामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते आणि यानंतर थरूर गयानासाठी रवाना झाले. खासदार कनिमोळींच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मॉस्कोमधल्या डोमेदेदोवो या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचलंय आणि तिथून ते स्लोवानियामध्ये जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ कतारमधल्या दोहामध्ये पोहोचलं. विमानतळावरती कतारमधल्या भारतीय राजदूत विपुल यांनी त्यांचं स्वागत केलंय. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये न घेतल्याची भुजबळ यांना आजही खंत आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचं वक्तव्य. फडणवीस, तटकरे, पटेल यांच्याकडून हिरवा कंदील, मात्र तरी सुद्धा संधी हुकली, भुजबळांचा दावा. भुजबळ काही काळ अजित पवारांसोबत बोलत नव्हते. भुजबळ यांनी स्वतः एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलंय. मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचं भुजबळांचं वक्तव्य. वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली, मंत्री छगन भुजबळ यांचं एबीपी माझाच्या मुलाखतीमधलं विधान. तर शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा आणि तुम्ही शिंदे सरकारमध्ये जा असं ठरलं होतं, भुजबळांचं वक्तव्य. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच, एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचं विधान. राबोडीमधील नालेसफाई पाहणीच्या दौऱ्यामध्ये नाझीम मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपली आहे. आव्हाडांकडे तक्रारीचा पाडा घेऊन आलेल्या महिलांना नझीम मुल्ला यांनी सज्जड दम दिलाय. मुंबई पोलीस दलामध्ये सैन्याप्रमाणे पिपिंग सेरेमनीच्या माध्यमातून पदोन्नती झालेल्या पोलिसांचा सन्मान होणार. आयुक्त देवेन भारती यांचा आदेश जारी.
मुंबईमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये बालस्नेही कक्षाची स्थापना, अत्याचारित बालक, विधी संघर्षग्रस्त बालक, अल्पवयीन आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये आणल्यास तिथलं वातावरण, वर्दीमधल्या पोलिसांना बघून ते दडपणाखाली येऊ नयेत म्हणून प्रयत्न. 28 आणि 29 मे रोजी रायगडावरती जाणारा पायरी मार्ग बंद राहील. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय. राज्यभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आता अटल सेतू आणि समृद्धी महामार्ग सुद्धा करमुक्त. मुलुंडचे भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कोटेचा यांच्या कार चालकाने दिलेल्या तक्रारीच्या नंतर आरोपी सत्यवान गरुड याला अटक झालेली आहे. पुढचा तपास सुरू आहे. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान गोदावरी नदीमध्ये गटाराचं पाणी जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींची नाराजी. चेंबर ओव्हरफ्लो होऊन पाणी नदीच्या पात्रामध्ये जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. राजकीय निवृत्तीबद्दलचं वक्तव्य गमतीनं केलं असल्याचं सांगत दीपक केसरकर यांचा युटर्न. पुढील काळामध्ये आमदारकी नाही तर राज्यसभा, विधान परिषद लढवण्याची आपल्यामध्ये ताकद असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. लोकांना खोटे आरोप करायची सवय झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची निधी वळवण्याच्या प्रकाराविषयी प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका. खासदार संजय राऊत यांचं मनसे आणि शिवसेना युतीच्या संदर्भात मोठं वक्तव्य. एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया. राजकीय हेतू असलेल्यांना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पटणार नाही, पण आम्हाला ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्यावरती नक्कीच आनंद होईल. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. शासन निर्णय सुद्धा जाहीर. या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवरती. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला होता. आदिवासी विभागामधील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. एखाद्या योजनेचा पैसा दुसऱ्या योजनेसाठी वळवला याचा अर्थ ती योजना बंद होईल असं नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावरून शिवराज्याभिषेक सोहळा समिती आक्रमक झाली आहे. भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं तर त्यांना बांगड्यांचा आहेर पाठवणार. गंगाधर काळकुटेंचा संभाजी भिडेंना इशारा. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा आज परभणीचा दौरा. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक. दुपारी पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद. राज्यामधल्या सर्व धरणांमधला पाणीसाठा अवघ्या 28.10% आलाय. वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणामधला पाणीसाठा फक्त 19.36% उरलाय. त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचं संकट निर्माण होऊ शकतं. हिंगोलीमध्ये मजुरीचे पैसे मागितल्यामुळे शेतमजुराला अमानुष मारहाण झाली होती आणि या प्रकरणी आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीनं शिरड शहापूरला रास्ता रोको करण्यात आलाय. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मोठी निषेध सभा. यावेळेला नवीन कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कांवरती आणि वक्फ संस्थांच्या स्वातंत्र्यावरती आघात असल्याने कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मालेगावामध्ये एका व्यक्तीवरती गोळीबाराचा प्रयत्न झालाय. मालेगाव धाबा परिसरामधली घटना आहे. याचं कारण अस्पष्ट आहे. नंदुरबारमधल्या तळोदा शहरामधल्या बद्री कॉलनीमध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट झालंय. वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती झालेली नाही. नवी मुंबईमध्ये फेरी बोटीमध्ये लहान मुलीच्या अंगावरती काचेचा दरवाजा पडलाय. यामध्ये मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिच्यावरती उपचार सुरू आहेत. डोंबिवलीमधल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामधील पीओपी पडलेला आहे. दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे शो सध्या रद्द करण्यात आले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 7 ते 8 गाड्यांचा भीषण अपघात झालाय. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटामधली ही घटना आहे. 2 जणांचा मृत्यू झालाय. 4 जण जखमी आहेत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या जवळका रेल्वे परिसरामध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ला. या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झालाय. ठाण्यामधल्या किसननगरमधल्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती भीषण आग लागली. यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. सुदैवाने जीवितहानी नाही. भंडाऱ्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. लाखणी बाजार समितीमधून 129 टन बोगस ब्रह्मास्त्र खत जप्त करण्यात आलंय. 3 विरोधात गुन्हा दाखल. शिर्डीमध्ये गुजराती व्यापाऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या राजस्थानमध्ये पोलिसांना सापडल्या. राजस्थान इथे छापा टाकत सुमारे 2,50,00,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी जप्त केल्या. अमरावतीमध्ये कुख्यात तस्कराच्या घरावरती छापा. 25,000 रुपयांचा गांजा, तलवार आणि 5 चायना चाकू जप्त करण्यात आले. एकाला अटक आहे, एक फरार आहे.
मुंबईमध्ये एका कंपनीचा ऑनलाईन डेटा चोरून तब्बल 4,12,000 रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. सायबर पोलिसांमध्ये कंपनीकडून तक्रार दाखल. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अहमदाबादमधून अटक करण्यात आली. गुजरात एटीएसनं ही कारवाई केलेली आहे. पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. निवृत्त पोलीस अधिकारी शारदा प्रसाद यादव यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन. यादव हे भारतीय पोलीस सेवेच्या 1986च्या तुकडीचे अधिकारी होते. आरबीआयकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सरकारला 2.69 लाख कोटी रुपयांचा लाभांश हा सरकारला मिळालेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अतिरिक्त निधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा नवा विश्वविक्रम. एकाच दिवशी 5,88,107 नव्या पॉलिसी. गिनीज वर्ल्डनं केली विक्रमाची नोंद. कोरोनावरती केंद्रीय आरोग्य सचिवांची बैठक. केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संदर्भात चर्चा झाली. आयएमएफच्या डेटानुसार आपली अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन आहे. त्यामुळे आजचा भारत जपानपेक्षा मोठा. सुब्रमण्यम यांचं मत. देशाचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. केदारनाथ यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 22 दिवसांमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या पाठोपाठ सॅमसंग आणि इतर काही कंपन्यांना मोबाईल कंपन्यांना भारतासह इतर देशांमध्ये उत्पादन करू नये असं बजावलं. इतर देशांमध्ये उत्पादन केलं तर थेट 25% कर लावण्यात येणार आहे. आयपीएल 2025 स्पर्धेमधील 66वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पार पडला. ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीने मिळून दिल्लीला विजय मिळवून दिलाय. आज आयपीएलमध्ये केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना आहे. विजयाने या हंगामाचा शेवट करण्याचा केकेआरचा प्रयत्न. मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय शटलर किदांबी श्रीकांतची आज चीनच्या ली शी फेंग यांच्यासोबत लढत होणाऱ्या 2019च्या इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावल्याच्या नंतर श्रीकांतचा हा पहिलाच BWF वर्ल्ड टूर फायनल आहे. आणि काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. अमित शहा हे आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत.